आजच्या व्हिडिओमध्ये आपण केडवांग्याची भरलेली वांगी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी ती केडवांगी घेतलेली आहेत अर्धा किलो। आता आपल्याला या वांग्यांना सर्वात आधी कापून घ्यायचं आहे। सर्वात आधी आपण याची ही मुठी काढून घेऊया, बघू शकता या प्रकारे। त्यानंतर आता आपल्याला या वांग्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत। दोन भाग करून झाल्यानंतर आता आपल्याला यांना कापून घ्यायचं आहे। बघू शकता कापताना या प्रकारे कापा, शेवटचा भाग जोडून ठेवा। बघू शकता या प्रकारे आपल्याला हे कापून घ्यायचं आहे। बघू शकता आता या प्रकारेच आपण सर्व वांगे कापून घेऊया। बघू शकता या प्रकारे आता सर्व वांगे कापून घेऊया। सर्व वांगे हे कापून झालेले आहेत। आता आपण या वांग्यामध्ये पाणी टाकून ठेवूया। पाणी टाकल्यामुळे वांगे काळे पडत नाही लवकर। आता आपण भाजीला फोडणी घालूया। मी इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याचबरोबर मी इथे टमाटरचा पेस्ट, मसाल्याचा वाटण, 2 कांदे कापून घेतलेले आहे आणि तेजपान घेतलेली आहे। तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला तेजपान टाकून घ्यायचे आहे। तेजपान टाकल्यानंतर आता आपण इथे कांदे टाकून घेऊया। कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे। या कांद्यांना छान शिजू द्यायचं आहे। कांदे छान शिजल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला मसाल्याचं वाटण टाकायचं आहे। मसाल्याच्या वाटणचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ती लिंक देऊन देणार किंवा तुम्ही रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। आता आपल्याला या मसाल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि या मसाल्याला पण छान शिजू द्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे। काही वेळानंतर बघू शकता मसाला छान असं शिजलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये सुखे मसाले टाकूया। सर्वात आधी आपण इथे मिरची पावडर टाकून घेऊया। मिरची पावडर मी इथे 2 चमच टाकत आहे। त्याबरोबरच 1 चमच मीठ टाकलेली आहे आणि अर्धा चमचपेक्षा कमी हळदी पावडर टाकलेली आहे व 1 चमच अथर्व मसाला टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान परतून घ्यायचं आहे आणि या मसाल्यांना छान असं शिजू द्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे टमाटरचा पेस्ट टाकायचं आहे आणि टमाटरच्या पेस्टला पण छान असं शिजू द्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परततच राहा आणि या टमाटरच्या पेस्टला छान असं शिजू द्या। हा टमाटरचा पेस्ट छान शिजल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये हे वांगे टाकून घ्यायचे जे आपण कापून ठेवलेले होते। बघू शकता छान असे याच्यामध्ये हे सर्व वांगे टाकून घ्यायचे आहे। सर्व वांगे टाकल्यानंतर आता या वांग्यांना छान असं परतून घ्यायचं आहे। या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान परतून झाल्यानंतर आता आपल्याला याला झाकून ठेवायचं आहे। कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे 1-2 मिनिटासाठीच। बघू शकता आधी सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आता आपण हे झाकून ठेवूया 1-2 मिनिटासाठी कमी गॅसवरती। 1-2 मिनिटानंतर बघू शकता सर्व मसाले छान असे शिजलेले आहेत। आता यांना आणखीन छान असं परतून घेऊया। बघू शकता या प्रकारे आणि आता आपल्याला याच्यामध्ये थोडासा पाणी टाकायचं आहे। थोडंसंच पाणी टाकायचं आहे इथे आणि त्यानंतर आता यांना 20 मिनिटासाठी कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे। 20 मिनिटानंतर बघू शकता सर्व वांगे छान अशी शिजलेली आहेत, बघू शकता तुम्ही। आणि आता आपली भरल्या वांग्याची भाजी रेडी झालेली आहे। बघू शकता काय झणझणीत भाजी दिसत आहे। आता आपण याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकून घेऊया आणि बघू शकता खूपच चविष्ट आपली भाजी रेडी झालेली आहे। बघू शकता काय मस्त दिसतंय, काय मस्त लुक आलेला आहे। आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघू शकता काय झणझणीत आपली भरली वांग्याची भाजी रेडी झालेली आहे। बघू शकता केडवांग्याची भरली वांगी रेडी झालेली आहे। खूपच चविष्ट लागते ही भाजी। एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा, खूपच चविष्ट लागते। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।